आपल्या सिनेमामध्ये आपण कल्चर कधीच दाखवत नाही, आपण दुसऱ्याचं कल्चर दाखवतो किंवा दुसऱ्याच्या कल्चरचं अनुकरण करतो. खरं आपलं कल्चर श्रेष्ठ आहे ते आपण आपल्याकडून बाहेरच्या जगाला दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. आपण ते दाखवत नाहीये. आज OTT मुळे तर हा फार मोठं नुकसान झालेलं आहे की सिनेमाला आता बाहेर थिएटरला येत नाही. थिएटर ओस पडायला लागली, सिंगल स्क्रीन थिएटर जायला लागली. ही सगळ्यात वाईट गोष्ट झाली असं मला वाटतं. वाईट विचार, तोंडामध्ये अतिशय अपशब्द, खड्यारड्या शिव्या आज त्याला सहज वाटायला लागल्यात आणि आज सगळं ते आपल्या हातामध्ये आल्यामुळे त्याचा परिणाम समाजावर होत चाललाय. हा होऊ नये अशा वाटण्याच्या लेवलला मी आलेलो आहे. मी तुमच्यासारखा सामान्य पण नसतो, मी आणखीन वेगळा असतो आणि मी तसा होण्याचा प्रयत्नच होतो. पण चांगल्या लोकांबरोबर राहिल्यामुळे, चांगलं दाखवलं ते पाहिल्यामुळे माझ्यात बदल झाला. सिनेमा हा चित्रांमधून समजला पाहिजे. भाषा हा दुसरा भाग झाला, दुसरा नंबर झाला. पण ती माणसं काय ते चित्र दाखवते आपल्याला, त्याला आपण पटकथा जे म्हणतो, तर त्याच्यातून म्हणजे तो परिणाम कदाचित माझ्यात भिनला असेल आणि त्याचा उपयोग आम्हाला श्वासमध्ये झाला असेल असं वाटतं. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आम्ही बोरिवलीतील शिंपोली विभागात अरुण नलावडे यांच्या घरी आलेलो आहोत आणि काही विशेष गोष्टींवर त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत. आता विशेष गप्पा मी म्हटलं त्याचं आता मी थोडंसं एक डेफिनेशन सांगतो. आता बघा, कान चित्रपट महोत्सवामध्ये आपल्या चित्रपटांनी बाजी मारली आहे, चर्चा सुरू आहे, ग्रँड फिक्स पण मिळालेलं आहे. त्याचबरोबर छाया कदमच्या सुद्धा तिची त्या सिनेमातली अदाकारी, सिनेमाला आणि तिला मिळालेलं स्टँडिंग ॲवेशन, त्याचबरोबर तिची तिकडची उपस्थिती, विशेषतः तिने ज्या पद्धतीची नथ, तो जो फोटो आहे तो सगळीकडे व्हायरल होतोय. हे जे सगळं आहे, हे सगळं बघत असताना मी आहे ना थोडासा फ्लॅशबॅकमध्ये गेलो. आता तुम्हाला अगदी तपशीलवार सांगतो. 26 डिसेंबर 2003 रोजी संदीप सावंत दिग्दर्शित आणि तुमची एक टीम होती, ती निर्मित श्वास हा सिनेमा सेन्सॉर संमत झाला. त्यानंतर 2004 उजाडलं, जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्च, आणि एकदम बातमी आली की श्वास चित्रपटाला भारताच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ हा पुरस्कार प्राप्त झाला. आणि विशेष म्हणजे 1954 साली आचार्य अत्रे यांच्या श्यामची आई या चित्रपटानंतर 50 वर्षांनी योग आला. तुम्हाला आठवत असेल, सर्व वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर हेडलाईन होती. म्हणजे वृत्तपत्र घ्यायचं आणि वर बघावतं, अरे श्वासला सुवर्ण कमळ. तो जर वातावरण बदलून गेलं सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रात, सगळं ठरवून निघालं. आणि त्याच्या पाठोपाठ बातमी आली, ऑस्करसाठीची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून श्वास. बरोबर. आता कानच्या निमित्ताने आपण थोडंसं ह्या 20 वर्षाच्या पाठी थोडंसं बघूया. आज काय वाटतं तुम्हाला ते सगळे दिवस आठवल्यावर? कसं आहे, श्वास हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवेल किंवा तो ऑस्करला भारतातर्फे त्याची निवड होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती की आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. लोक ते करायला घाबरत आहेत की अशा पद्धतीची गोष्ट लोक स्वीकारतील का किंवा अशा पद्धतीचा सिनेमा यशस्वी होईल का. पण कोणीतरी धाडस केल्याशिवाय आपल्याला यश दिसतच नाही असं मला वाटतं. आम्ही ते धाडस केलं. कित्येक लोकांनी आम्हाला त्यावेळेला हिणवलं पण होतं, तुमची वाट लागणार, तुम्हाला भिकारी होणार, तुम्ही असं खड्ड्यात पडणार. पण आम्हाला एक गोष्ट माहिती होती, गोष्ट सगळ्यांना आवडते, डोळ्यात पाणी पण येत आहे, मग ते यशस्वी का नाही होणार, म्हणजे ते प्रभावी बरोबर आहे. असं करून आम्ही तो मनाचा हिया केला आणि आम्ही 8-9 जण एकत्र येऊन तो सिनेमा केला. सिनेमा क्षेत्रात त्यावेळेला आमच्या मधलं तसं कोणीच नव्हतं, मी सोडलं तर आणि संदीप सोडला तर. पण बाकी सगळे मित्र होते ते सपोर्ट करणारे होते की आम्ही आहोत तुझ्याबरोबर, आपण करूया. आणि तो केला, तो यशस्वी झाला, त्याला जागतिक स्तरावर यश मिळालं. त्यावेळेला सर्वजण असं म्हणतात की मराठी सिनेमाची
पातळी त्यावेळेला खूपच खालावलेली. त्याच्या अगोदरचा आपण दशकभरचा काळ बघितला तर एक पण ती त्यावेळेला त्यांच्या दृष्टीने ती काय चुकीची नव्हती, ती बरोबर होती. पण ती लोक सिनेमा करत राहिली आणि करता करता त्यांच्या हातातून काहीतरी निस्तत गेलं असेल, वेगळं करावं असं इच्छा पण झाली नाही. तर त्याच्यामुळे हा वेगळा आलेला सिनेमा लोकांनी स्वीकारला. त्यांना कौतुक वाटायला लागलं की असा सिनेमा येऊ शकतो आपल्या मराठीमध्ये आणि तो यशस्वी होतो. तर ती जी मानसिकता आहे ती श्वासने बदलवली. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्याच्यानंतर सिनेमा वेगळा करण्याचा प्रयत्न सुरू झाला सगळ्याकडून. आज आपण मागे वळून बघितलं तर सिनेमा बदलतोय, खूप बदलतोय, तंत्राने पण खूप बदलतोय. आणि आता तर तो इतका सोपा झालेला आहे की कोणी उठून सिनेमा करतो डिजिटलच्या युगामध्ये. डिजिटलच्या युगामध्ये. तर मला असं वाटतं हा जो एक मोठा बदल आहे हा चुकीचा आहे खरं तर. सिनेमा ही खूप वेळ खाणारी गोष्ट आहे किंवा वेळ घेणारी गोष्ट आहे. त्याचा अभ्यास व्हावा लागतो, त्यासाठी खूप वाचन करावं लागतं, खूप सिनेमा बघायला लागतो जागतिक स्तरावरचा. पण आपल्या मंडळींनी काही आपल्या मंडळींनी त्यातलं ते न करता लगेच सिनेमा केला. 8 दिवसात सिनेमा करू, 15 दिवसात सिनेमा करू. सिनेमा असा नसतो. तर हा जो कारण सोपा झाला ना तो आता करायला, त्याच्यावर आता काय फार काम करायचं नाही आहे. कॅमेरा कळला एकदा की तुम्हाला सिनेमा मॉनिटरवर बघायचंय कसा सगळं समोर दिसते. त्यावेळेला कॅमेरावर विश्वास ठेवून लोक काम करायचे, दिग्दर्शक वगैरे. आणि त्यामुळे आता ते सगळं वेग आलाय त्या कामाला. त्या वेगामध्ये ते रस्ते चुकले सगळे. सरळ जे जायला पाहिजे, कोण डावीकडे गेला, कोण उजवीकडे गेला, कोण तिथे जागेवर थांबला. म्हणजे त्याला सिनेमा अजून खरा कळला नाही. खरा सिनेमा मला असं वाटतं कळणं खूप अवघड असतं. काही लोकांना आपल्या इथे तो कळलेला आहे, ज्यांनी काही सुंदर सुंदर सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला. मी परेश मोकाशीचं नाव घेईन. खरं तर खूप वेगळं काहीतरी चोखंदळपणा त्याच्यात आहे. पण मला असं वाटतं ते सगळं विसरून जर आपण पुढे असाच सिनेमा करत राहिलो तर जागतिक स्तरावर आमचा सिनेमा कसा जात नाही, आमच्या सिनेमाला प्रेक्षक का येत नाही, अशी बोंबाबोंब करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे ठीक आहे, त्याच्या मागची अजून कारणं वेगळी आहेत. थिएटर्स न मिळणं, सिनेमा महाग झालेला आहे आता. पण जे चांगलं असतं बनवलेलं ते टिकतं. जसं एखादं चवदार जेवण खूप आवडतं, लोक प्रसन्न होऊन जातात खाऊन, तसं सिनेमाचं आहे. ते सगळं मिश्रण जमावं लागतं आणि ते मिश्रण जमवण्यासाठी अभ्यास लागतो, ते ज्ञान लागतं, तो विचार लागतो, दृष्टी लागते. खूप जुनं काहीतरी पाहायला लागतं जे आता कोणीच बघत नाही. जुने जी महाकाव्यच आपण त्याला म्हणू, ती जी तयार होऊन बसलेली ती नव्या पिढीने किती पाहिलेली आहेत. मला असं वाटतं तो सिनेमा पाहायला पाहिजे. तुम्ही ते काम चांगलं करताय की त्याच्या आठवणी तरी जागा ठेवताय, तर ते लोकांनी बघितलं पाहिजे की हा सिनेमा काय यशस्वी झालाय जुन्या काळातला. म्हणजे आज मला सुद्धा जागते रव आठवतो, मला सुद्धा बलराज सानीचा 2 बिघा जमीन आठवतो, मला संजय कुमारचे सिनेमा जुने अजून आठवतात. काय एक एक ॲक्टर्स होते, काय त्याचे विषय, त्याची स्क्रिप्ट, त्याची मांडणी, त्याची कलाकारांची निवड, अभिनय. म्हणजे जग तर बदलणार आहे वेगाने, कारण तंत्र बदलत आहे, ते आपल्याला बदलावंच लागतं. पण म्हणून जुन्या गोष्टी विसरून नवीन करायला जाणं हे काय अभ्यासाचा भाग नाही आहे. अभ्यास करूनच पुढे गेलं पाहिजे असा सिनेमा. आज तरीसुद्धा राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असे सिनेमा आता चर्चेला यायला लागलेत हळूहळू. म्हणजे आता छाया कदमचा तो सिनेमा झाला, फार मोठी खूप प्रशंसा झाली. त्या मुलीनं खरं आमच्या सिनेमात पहिल्यांदा बाई माणूस मध्ये. आणि आज आपलं कल्चर त्या कल्चरमध्ये ती दिसली. तर लोकांनी बघा ते कल्चर पकडलं. आपल्या सिनेमामध्ये आपण कल्चर कधीच दाखवत नाही, आपण दुसऱ्याचं कल्चर दाखवतो किंवा दुसऱ्याच्या कल्चरचं अनुकरण करतो. खरं आपलं कल्चर श्रेष्ठ आहे, ते आपण आपल्याकडून बाहेरच्या जगाला दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. आपण ते दाखवत नाहीये. तर ज्यांनी दाखवलं ते यशस्वी झालेले आहेत. तसंच त्या तिच्या सिनेमाचं आहे, तिला स्टँडिंग ओवेशन मिळालं, चांगली एंट्री मिळाली. आणि आज ती शार्प मुलगी होती, हे मी तेव्हाच सांगितलेलं आणि अजूनही तेच सांगतोय. आणि ती बरोबर स्वतःचा मार्ग शोधत चालले. बघा, असा मार्ग शोधला पाहिजे सिनेमाने पण. जसं नटांनी शोधला तसं सिनेमानी पण तो शोधून आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे असं मला वाटतं. पण या गोष्टी सगळ्या बाजूला टाळून जर काही लोकांनी प्रयत्न केला, सरकार तर प्रयत्न करतच आहे, असं आपण म्हणू शकत नाही की सरकार काहीच देत नाही. सरकार अनुदान देते, थिएटरसाठी प्रयत्न करते, सगळं करत आहे.
पण सरकार हे सिनेमा बनवण्यासाठी नाही आहे. सिनेमा बनवण्यासाठी आपण आहोत. सरकारकडून फक्त आपण मदत घ्यायची, सहाय्य घ्यायचं, काही अडचणी सांगायच्या, त्याच्यानी आपला सिनेमा, ज्याची पटकथा नावाची एक वस्तू आहे त्याच्यामध्ये, ती किती ग्रेट होते हे बघतो का आपण. आणि विजन पाहिजे. विजन पाहिजे. गोष्टी सगळ्या चांगल्या असतात, पण त्या तुम्ही कशा पद्धतीनं मांडता याला फार महत्व आहे. ते ज्यांनी चांगल्या मांडल्या ते पुढे गेले. म्हणजे आपण सध्या संख्येनेच वाढलो असं म्हणायचं. खूप संख्या वाढली. म्हणजे सरकारला आता पैसे वाटायला पण फार मुश्किल होतं खरं तर. इतकं अनुदान हे होतं कुठे. पूर्वी तुम्ही तुमचा सिनेमा करा, तुम्ही बनवा, तुम्ही विका, तुम्ही पैसे मिळवा. आज मग अनुदान करपतीची योजना होती. 30-40 लाख मिळत आहेत म्हणून 25 लाखाचा सिनेमा बनवायचा आणि मग 40 लाख ते मिळवायचे किंवा 30 लाख मिळवायचे. हा जो मानसिकपणा आहे हा आपल्याकडून गेला पाहिजे. अनुदान नको असं मी म्हणत नाही. सिनेमासाठी हल्ली खूप खर्च होतो, तेवढी एक मदत पण मिळते सगळ्यांना, ती मिळावी. पण म्हणून आपण सिनेमा थोडक्यात करायचा ही वृत्ती फक्त थोडी नष्ट झाली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की सिनेमा हे सोपं माध्यम समजू नका किंवा ती टाइमपासची गोष्ट आहे असं समजू नका. सिनेमा जेव्हा पडद्यावर सिरियल सारखा दिसतो तेव्हा ते फार कठीण होतं सगळं. ते माध्यम वेगळे, हे माध्यम वेगळे. मी घरात बसून सिनेमा किंवा सिरियलच बघीन ना. सिनेमाचं जे विजन आहे, जे वास्ट आहे विजन, जे मोठ्या पडद्यावर आपल्याला आनंद देतं, ते एवढ्याशा स्क्रीनवर कसं शोभा देईल, त्याचा इफेक्ट. तो सिनेमा घरात बसून नाही बघता येणार. म्हणजे आज OTT मुळे तर हा फार मोठं नुकसान झालेलं आहे की सिनेमाला आता बाहेर थिएटरला येत नाही. थिएटर ओस पडायला लागली, सिंगल स्क्रीन थिएटर जायला लागली. ही सगळ्यात वाईट गोष्ट झाली असं मला वाटतं. ते खरं सिनेमागृह होतं. आताच सिनेमागृह हे कोल्ड्रिंक प्यायला आणि बर्गर खायला आहे आणि ते खाता खाता सिनेमा बघायला. सिनेमा असं बघता येत नाही. तो शांत मनाने समोरच्या स्क्रीनवर बघितला पाहिजे. तो संपल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, जी आपण कधीच करत नाही. आपण म्हणतो बेकार आहे रे, बेकार पिक्चर काय, पण त्याच्यात काहीतरी चांगलं असेल ना तर त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. तर ती पण होत नाही आपल्याकडे. तर असा सिनेमा थोडासा रेंगाळत राहिला आहे त्या जागेवर. त्यातूनही काही चांगली माणसं चांगला सिनेमा करायचा प्रयत्न करत आहेत, पण तो अजूनही जितक्या उंचीवर जायला पाहिजे आंतरराष्ट्रीय पातळीवर तो अजून होत नाही. त्यासाठी काय करायचं याचा अभ्यास वर्ग खरे सुरू केले पाहिजे. आज शिबिरं करून सिनेमा शिकता येणार नाही तुम्हाला. तांत्रिक अंगाचा तुम्हाला वापर कसा करायचा हे कळेल, अभिनय तुम्हाला शिकता येणार नाही, पण स्क्रीन प्ले शिकता येईल. कसं लिहायचं असतं, कसे संवाद करायचे असतात आणि मग कशा त्याचे डिव्हिजन करायचे असतात, त्यासाठी कशी लोकेशन. आज आपण लोकेशन्स निवडतो पण त्याच्या पुढे वावरणाऱ्या लोकांच्या कपड्यांचा विचार करत नाही. ते कसे रंग का वापरले त्याचा विचार करत नाही. सेटला कुठला कलर पाहिजे याचाही विचार करत नाही. आम्ही फक्त महागडा कॅमेरा वापरला, आम्ही 4 गाणी केली जातात, आम्ही रिलीज करतो यूट्यूबवर असं म्हणून सिनेमा मोकळा होतो. याचं वाईट वाटतं अतिशय. तुम्हाला मी सिम्बामध्ये बघितलं पण हिंदीमध्ये तुम्ही फार दिसत नाही. आता मी ठरवलंय चांगलं एकदम चांगलं काम आलं तर आपण हिंदीमध्ये जायचं. हिंदी इंडस्ट्री अनुभवली तर पाहिजेच. बारीक बारीक असं अनेक वेळा विचारण्यात आलं पण मी तेव्हा नाही म्हणालेलो आहे. काहीतरी असेल बरं, 3 सीन असतील ना तरीसुद्धा चमकणारं असं होतं व्यक्तिरेखा. सिम्बामध्ये ते तसं होतं. मी आधी नाही सांगितलं मला जमणार नाही म्हणून, पण त्यांनी मला आग्रह केला की कसंही करून तुम्ही करा, आम्ही कसंही ॲडजस्ट करू, आणि त्याने ते ॲडजस्ट केलं. खूप चांगली कंपनी होती रोहित शेट्टीची. मी तसं कौन प्रवीण तांबेमध्ये पण केलेलं आहे. मला छान सिनेमा होता तो. तर तो असा मोजकेच सिनेमा केला मी 2-3. पण बघू, मालिका केल्यात 4-5 तरी मालिका केल्या असतील हिंदी. मला तसं माझा स्वभाव असल्यामुळे मी ना असं त्या कल्चरच्या लोकांमध्ये सहज मिसळत नाही. मला मिसळता येत नाही. मला थोडं लाजल्यासारखं वाटतं. म्हणजे थोडा लाजरा आहे मी, बुजरा आहे. वेळ आली तर मी तसा वेगळ्या प्रकारे पण समोर जातो असं काही नाही. पण त्या इंडस्ट्रीत जायचा चांगला योग आला तरच मी जाणार, नाही तर नाही. उगाच संख्या वाढवायची नाही. त्यापेक्षा आपल्या भाषेत आपण चांगला मराठी सिनेमा करू. इच्छा फक्त एक त्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन. बरं, या 20 वर्षामध्ये तुमच्यात किती बदल झाला? अरुण नलावडे एक व्यक्ती, एक कलाकार, एक दिग्दर्शक, एक विचार करणारी व्यक्ती, यामध्ये 20 वर्षामध्ये, कारण हा 20 वर्षाचा जो कालखंड आहे तो इतका झपाट्याने ह्याच्यामध्ये बदल होत आहेत. म्हणजे 2004चा जर आपण विचार केला तर मल्टिप्लेक्सची बूम आली होती. सगळं जगणं आपलं बदलत होतं. अशा टप्प्यावर ते आपण होतो. नवीन शतक सुरू झालेलं, त्यातलं पहिलं शतक होतं ते. हे सगळे बदल होत होते. आणि आज असं आहे ना की सगळ्या आयुष्याचा ना वेग वाढलाय. त्याच्यामध्ये
तुम्ही किती बदललात या बाबतीत, अ, की बदललात की नाही? मी पूर्वी खूप डॅशिंग स्वभावाचा माणूस होतो. हा मला साहस आवडायची, त्यामुळे मला सिनेमामध्ये फायटिंग फार आवश्यक वाटते. अच्छा. तर ती मी खूप बघितली आहे. असं वाटत होतं कित्येक वर्ष, हा म्हणजे आता 10 वर्षापासून मला व्हायलन्स बघवत नाही. म्हणजे हा त्यातला माझ्यातला मोठा बदल आहे, आश्चर्यकारक आहे आणि मला सुद्धा विचार करायला लावणार आहे. मी आता सुद्धा वेबसिरीजवर त्याच्याबद्दल व्हायलन्स बघून किंवा लहान मुलांवरचे अत्याचार किंवा त्यांचे मृत्यू मला आत्ता बघवत नाही. त्यावेळेला काही वाटायचं नाही, पण आत्ता सिनेमा आणि त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी तितक्या भयानक झाल्या. म्हणजे त्या हिंसेची स्टाईल किती भयानक झाली जी आपल्याला बघवत नाही. की डेकोरेटिव्ह झाली. डेकोरेटिव्ह माणसाला इतकी मारतात आणि सगळ्यांना उडार पाडत असतात. असं जर प्रत्यक्षात झालं समाजात तर किती भयंकर हिंसाचार मागेल. तर ते मला आता बघवत नाही. मला आता हळूवार सिनेमा आवडतात, मला सौम्य सिनेमा किंवा विनोद असलेले सिनेमा वापरतात आणि सिनेमातून मला आता विचार द्यावा असं वाटतो. फार पूर्वी असं नाही वाटायचं मला, निखळ करमणूक. पण मी असं म्हणतो ती निखळ करमणूक आणि विचार देणारा किंवा आपल्या मेंदूला चालना देणारा सिनेमा सुद्धा हा करमणुकीच्या भागातच मोडतो. ती बौद्धिक करमणूक आहे असं. प्रबोधन आणि मनोरंजन एक्झॅक्टली केमिस्ट्री पाहिजे. कारण तुम्ही मास समोर जाताना हे सगळं घेऊन, पुस्तकं जातात, नाटक जातं, मालिका जातात, असा सिनेमा पण जातो. आणि सिनेमा हे त्यातलं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. तुम्ही आज जुन्या काळात गेलात तर तुमचे सगळे सिनेमा किंवा त्याचे नायक समाजाला काहीतरी विचार देणारे सिनेमा बनवायचे, आपल्याला रडवणारे, अंतर्मुख करणारे, त्यातून काहीतरी शिकवणूक देणारे सिनेमा बनवायचे जे मनाला भावायचे. मराठी सुद्धा आणि हिंदी सुद्धा. आता तसं होत नाही. आता प्रत्येक गोष्टीत हिंसा आलेली, वाईट विचार, तोंडामध्ये अतिशय अपशब्द, खड्यारड्या शिव्या आज त्याला सहज वाटायला लागल्यात. आणि आज सगळं ते आपल्या हातामध्ये आल्यामुळे त्याचा परिणाम समाजावर होत चाललाय. हा होऊ नये अशा वाटण्याच्या लेवलला मी आलेलो आहे की हा थांबावा लागेल. तुमच्या सिनेमामध्ये हिंसा असावी, पण ती किती आवश्यक आहे आणि ती कशा पद्धतीने तुम्ही चित्रित केले याला पण महत्व आहे असं मला वाटतं. थीम नुसार आहे का? हो. आणि ती सुद्धा किती? हा. अच्छा, या 20 वर्षामध्ये आपणाला सामाजिक बदल काय जाणवले? सामाजिक बदल तर खूप आहेत असं मला वाटतं. म्हणजे जीवनशैली माणसाने फार बदललेली आपली. म्हणजे सिनेमाचं अनुकरण, जे वाईट अनुकरण आहे ते करायला लागलेत आत्ताची तरुण मुलं. तरुणांचा उपयोग आज राजकारणात होऊ लागलेला आहे, नटांचा आणि हे. आणि जिथे जिथे आपल्याला पैसे मिळतील, जिथे ते देणग्या, तिकडे जाण्याची शर्यत लागलेली आहे. आणि त्या मुलांचा वापर आज राजकारणात अनेक ठिकाणी मी बघतो. गोविंदा म्हणा, दसरा दिवाळी म्हणा, त्यांच्या सभा म्हणा, सण संस्कृती बदलली आणि आपली माणसं सुद्धा ते पैसे मिळवण्यासाठी तिकडे धावतायत. याचं कारण असं, तुम्ही आज एकाकडे जाता, उद्या दुसऱ्याकडे जाता. तुम्ही कुठल्या नक्की विचारांचे आहात? हा भाग तर येतो ना. ही मानसिकता तर बदललीच आता. आम्ही एकनिष्ठ आहोत का आमच्याशी? कुठल्याही एका पक्षाशी म्हणा, कुठल्याही एका नेत्याशी म्हणा, कुठल्या विचारांशी म्हणा, तर नाही आहोत याचा अर्थ. आणि आज हे जगण्याचं साधन आहे मोठं. त्यापेक्षा मी या क्षेत्रासाठी आणखीन काहीतरी करेन, मी समाजामधलं वातावरण निवळण्याचा प्रयत्न करेन, असा विचार करून कोणी काम करत नाही. ही फार मोठी बदललेली परिस्थिती आहे. आणि आज त्याच्यासाठी धावतायत लोकांनी. आपलं जीवनशैली किंवा जीवन त्याचा वेग खूप खूप फास्ट केला, खूप फास्ट केला. आणि तो आता त्यांना अवघड होत चाललेला आहे. मग तुम्ही जगणार कसे? त्यासाठी मग काय पण काम घे, काय पण कोणाला फेड, काय पण पैसे मिळतात, चल जा तिकडे, मग ह्याच्याकडे उड्या मार, त्याच्याकडे उड्या मार. ही मानसिकता बरोबर नाही. हे म्हणजे आपलं काम नाही असं माझं वाटतं. की बोलवतात तुम्हाला अनेक लोक, मलाही बोलवतात. मी अनेक ठिकाणी टाळतो. जिथे चांगलं आहे तर तिथे मी जातो. मी मुळात संस्कार भारती आणि संघाचा माणूस आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा माझ्यावर आहे. आणि त्यातूनच मी त्या संस्थेनी किंवा त्या लोकांनी मला यातून बाहेर काढलेलं आहे. नाही तर मी आज वेगळ्या वाटेला असतो. मी तुमच्यासारखा सामान्य पण नसतो, मी आणखीन वेगळा असतो. आणि मी तसा होण्याचा प्रयत्नच होतो. पण चांगल्या लोकांबरोबर राहिल्यामुळे, चांगलं दाखवलं ते पाहिल्यामुळे माझ्यात बदल झाला. तर मला असं वाटतं हा बदलता हवा. यासाठी चांगले सिनेमा बघा, चांगल्या मालिका बघा. म्हणजे कोणत्याही काळातले असतील, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट काळातले अगदी. मी तर म्हणतो तेच बघा. आत्ता खूप असे सिनेमा कमी येतात विचार देणारे, फार मोजके आहेत मी तर बघितलं. आणि मी तर ते वेचून पाहतो.
की असं काहीतरी पाहिजे मनाला भावणारं, की आपण 4 लोकांसमोर बसून शांतपणे बघू, आपली मुलं बघतील, एन्जॉय करतील, काहीतरी घेतील. परिणाम होतो आणि सिनेमाचा तर फार परिणाम होतो. आणि सांस्कृतिक क्षेत्रातले बदल त्या 20 वर्षातले विशेषतः म्हणजे इव्हेंट्स वाढले, पार्ट्या वाढल्या, आता इव्हेंट्स सकाळ पॅन चालतात. हे तर मला आठवते 80च्या दशकामध्ये मराठी सिनेमाची पार्टी सुद्धा ना 10:30ला वाइंडअप व्हायची. हो हो, मी अनुभवलेलं आहे. मला माहिती आहे. 20 वर्षामधले हे बदल, सांस्कृतिक क्षेत्रातले बदल. मी आता तसं अनेक इव्हेंट्सना गेलो नाहीये, फार कमी इव्हेंट्सना जातो. मला जिथे योग्य वाटेल तिथे मी जातो. म्हणजे मला त्यांच्याबद्दल काय दुश्मनी नाही, वरपण नाही. असे पद्धतीचे इव्हेंट झाले पाहिजेत. आज 4 जण एकत्र येऊन बोलतात, एकमेकाला भेटतात आहे. मी सांस्कृतिक क्षेत्रातले बदल म्हणजे त्यात दिखाऊपणा आलाय का असं मला वाटतं, ग्लॅमरला महत्व आलंय का? प्रत्येक इव्हेंट्समध्ये मी बघतोय तर सारखेच कार्यक्रम दिसत आहेत. ते ज्या पद्धतीने सादर करतात त्याचा टाईप एकच आहे. म्हणजे मी असं अपेक्षित केलंय की आज रंगभूमीसाठी काही उपयोगी पडेल असं काही सादर होतंय का, असे काही विचार मांडले जातात का? पण फार मोजके, फार थोडे येऊन जातात, लोणच्यासारखे तोंडी लावतात. आणि हा बाकीचा भाग आहे, हा घसघशीत घास तोंडात टाकतात तुमच्या. आणि मग तेच बघून बघून कंटाळा येतो. तर त्यांनी ते विचार केला पाहिजे. अर्थात जे कोणी मंडळी इव्हेंट करतात त्यांनी हा विचार केला पाहिजे की याला एक वेगळा मुखवटा येऊ दे, वेगळा रंग येऊ दे, वेगळी प्रसन्नता येऊ दे. आणि वेगळ्या वातावरणात जर तुम्ही लोकांना आणाल ना तर लोक पण त्याच्या समोर असून काहीतरी चांगलं घेतील, तुम्हाला शाबासकी देतील. हा जिथे जाऊ तिथे पहिलं धान धान धून धून हे उड्या मारणं, आगी पेटवणं, भस्म टाकणं आणि सगळं असंच चाललेलं असतं. तर हे काय बरोबर नाही असं मला वाटतं. तुम्हाला काहीच मिळत नाही, ह्याच्यातून काय मिळालं, काय मिळत काही नाही. काहीतरी मिळालं पाहिजे. तर ते मिळणं जे आहे ते मला वाटतं सादर करणाऱ्या मंडळी त्यात भान ठेवलं पाहिजे. कारण सगळी ती हुशार आहेत मंडळी, आम्ही काय असं म्हणत नाही ते बुद्धू आहेत, ते हुशार मंडळी आहेत. त्यांच्या डोक्यातून अनेक कल्पना जशा मालिकेच्या बाबतीत येतात तसं या बाबतीत पण आल्या तर तो त्याचा फायदा समाजाला होईल असं मला वाटतं. आणि राजकीय क्षेत्रातले बदल गेल्या 20 वर्षातले, राजकीय क्षेत्रात म्हणजे आघाडी युती अशा इतक्याला पण येऊन पोहोचलोय राजकारण. म्हणजे राजकारणातली बरीच माणसं निर्माते म्हणून यायला लागली, सिनेमा बनवायला लागली. 4 चौघात अरे नटांमुळे आपली ताकद आणखीन वाढेल असं कुठेतरी व्हायला लागले. ओळख मिळेल, हा ओळख मिळेल, तेवढी ओळख वाढेल. पण मला असं वाटतं ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यांना त्यांचं राजकारण करू द्यायला हवं, नटांनी नटांचं काम करायला हवं. तुमचा काही चुकीचा वापर होणार नाही ना किंवा कोणी करणार नाही याची पण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. तर म्हणजे आम्हाला हे जाणवतं, म्हणजे आम्ही फिरत असताना माझं असं म्हणणं नाही, त्या राजकारणाशी ओळख असणं हे चांगलंच गोष्ट आहे, त्यांचा खूप उपयोग. पण आपण जर उपयोग करून घ्यायला पाहिजे तर आपण करून घेत नाही. आपण फक्त त्या इव्हेंटमध्ये जातो, त्यांच्याबरोबर लोकांना फक्त हे करतो आणि परत येतो. तर तुम्ही काहीतरी त्याच्यातून तिथे मांडा, काहीतरी सादर करा. सरकारचा उपयोग खूप चांगल्या गोष्टीसाठी करून घेता येईल खरं तर. कारण मी माझ्या काळात मी होतो तेव्हा अशी अनेक मंत्रिमंडळी सांगितले तुम्ही काहीतरी सुचवा, तुम्ही काहीतरी सांगा. विनोद तावडेंनी स्वतः पुढाकार घेऊन आमची बैठकी एकत्र केल्या होत्या. तेव्हा मुनगंटीवारांनी सुद्धा आता सांगितले की तुम्ही या, तुम्ही आम्हाला प्रॉब्लेम सांगत नाही, तुमच्या काय शंका आहेत तर मला सांगत नाही, काय अडचणी आहेत त्या सांगत नाही, तुम्ही सांगा ना, आपण त्याचा विचार करू. असं सांगणारी ताकद आहे त्यांच्याकडे. तर आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आपण उपयोग करून घ्यायचा नाही आणि मग काय ते करत नाहीत काम असं म्हणायचं, याला काहीच अर्थ नाही. तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आत्ता कसं आहे, कला क्षेत्राकडे सरकारचं अधिक लक्ष जायला लागलं, खूप चांगलं लक्ष जायला आहे. खूप सुविधा करतायत, नाट्य ह्याच्यात म्हणा किंवा सिनेमा ह्याच्यात म्हणा. तर त्याचा योग्य उपयोग कसा करायचा यासाठी बैठका करा ना. आपल्याकडे नुसतीच मंडळं आहेत, पण ती मंडळं या पद्धतीचं काम करून लोकांना प्रवृत्त करतायत का, आपल्या नटमंडळींना प्रवृत्त करतायत का, हे कधी चित्र दिसत नाहीये तसं. तर ते दिसावं अशी माझी इच्छा आहे. तिथे आपण कुठेतरी कमी पडतोय, खूप कमी पडतं. खूप. माध्यम क्षेत्रातले बदल गेल्या 20 वर्षातले, म्हणजे तुम्ही म्हणजे आता 20 वर्षापूर्वी चॅनल एस्टॅब्लिश होत होती, न्यूज चॅनल. पुढे डिजिटल आलं. आपण ज्याला वाचक म्हणत होतो ते वृत्तपत्र होती.
ह्या बदलांकडे हे बदल कसे वाटतात? मला असं वाटतंय त्यातलं गोडपणा तर गेलंच आहे. म्हणजे मी वादळवाट वगैरे मालिका करत होतो तिथपर्यंत छान होतं. आता कसं अनेक गोष्टींवर चर्चा, बारीक बारीक बारीक, त्यासाठी वेळ जाणं, नटांचं वेळ खाणं आणि जी काम करण्याची पद्धत आता मालिकांमधून आली ती सगळ्यात पहिली बदलायला पाहिजे. लोक पैसे मिळतात म्हणून बोलत नाही. काही जण म्हणतात आपल्याला काय करायचं आहे, व्यत्यय नाही, जाऊ दे ना, अशा वृत्तीने आलेले आहेत. तर आपण लोकांनी त्यांच्यासमोर बसून याच्यातून वाट काढावी लागेल. कारण आता 12-12, 14-14 तास लोक काम करत आहेत. नटांना काय अधिक त्याचे पैसे निर्माता देत नाही, म्हणजे मला कधी नाही मिळालेले आहेत. तर मला असं वाटतं कामाचा एक नियमच आहे, म्हणजे जो कोर्टानेच सांगितलेला आहे, आपल्या घटनेने सांगितलं आहे की 8 तासावर काम करायचं नाही आणि आठवड्यातून 1 दिवस सुट्टी त्याला नक्की दिली पाहिजे. तर तो हा आपल्याकडे विचित्रपणा, जो भोंगळपणा आहे तो सगळ्यांनी दूर केला पाहिजे. माणसं आजारी पडली तरी त्यांना जबरदस्तीने बोलून काम करायला लावणं हे नाही. काही लोक उलट नटांना खूप सांभाळतात, त्यांना हॉस्पिटलायझेशन देतात, त्यांच्या घरी जाऊन चौकशी करतात. पण काही ठिकाणी इतका गचाळ आणि गढूळ सगळं वातावरण, नटांना बसण्या उठण्याची व्यवस्था नीट नसते, त्यांना खाणं चांगलं नसतं. याच्याबद्दल मी तर अनेक वेळा बोंबा मारलेल्या आहेत, अनेक वेळा भडकलेलो पण आहे. काही ठिकाणी सुधारणा झालेल्या आहेत, काही ठिकाणी कानावरून सोडून दिलेलं आहे. पण अशा लोकांना सुधारायचीच इच्छा नसते, त्यांना त्याचं काय पडलेलं नसतं. तर त्यांनी ते करावं. लोकांची प्रकृती उत्तम तर तुमचं काम उत्तम, तिथलं वातावरण उत्तम तर लोक जास्तीत जास्त वेळ देतील तुम्हाला, अधिक 1-1.5 तास. पण आता तसं काही दिसत नाही या माध्यमांमध्ये. तर ते दिसावं अशी आणखीन एक इच्छा आहे. आणि मी काही चुकीचं सांगत नाही आहे. नाही, मी तो माझ्यासाठी पण सांगतो, मी हे सगळ्यासाठी सांगतो की इंडस्ट्री खरी काम करणारी आहे. हो, मालिका माध्यम जे आहे आणि आज खूप लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. जे बाहेरून आलेले लोक आहेत ते तर त्याच्यावरच अवलंबून. ती लोक जगण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मग एका ठिकाणी जा, दुसऱ्या ठिकाणी जा, तिसऱ्या ठिकाणी जा, काम करणारच ना. तर त्यांना एकाच ठिकाणी तो आनंद मिळाला तर ते असं बाजूला पण फार जाणार नाही. मग त्यांना आपण नियम घालून देऊ शकतो की आम्ही तुम्हाला सगळी सेवा देतोय, तुम्हाला पैसे चांगले देतोय, तुम्हाला खाणं चांगलं देतोय, तुमच्या उठण्या बसण्याची व्यवस्था करतोय. आज आम्ही गरम्यात काम करतो, जिथे AC बंद पडलेले असतात, एक पंखा आणतात. याच्यावरून पण मी बोंबाबोंब केलंय. मग बोंबाबोंब केलेला माणूस वाईट होतो, पण बरोबर कोणी येत नाही. सगळे लांबून बोलतो, हां बरोबर बोललो. तुम्ही काय करताय, पण तुम्हाला नाही का त्रास होत आहे? मी सगळ्यांसाठी बोलतो, मी माझ्यासाठी बोलतच नाही आहे. तर ते बसून बोललं पाहिजे निर्माते मंडळ बरोबर किंवा मालिकांमध्ये काम करणाऱ्या इतर निर्मिती. पण गैरसोयींचं काम का करावं? पुन्हा तेच ना, ही मानसिकताच म्हणतोय मी. तुम्हाला आता तुमच्या ठरलेल्या वेळेची जेव्हा बंधनं तुम्ही देता की इतक्या वेळात इतक्या मिनिटाचं काम झालं पाहिजे, तर ते सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला बसायला खुर्ची आहे की नाही, तुम्हाला ते पंखा AC आहे की नाही, हे महत्त्वाचं कोणालाच नाही वाटत. कोणी त्या जागेवर गेल्यावर तसंच करणार, पण हे चुकीचं आहे. म्हणजे आज आपल्याला एवढं काम काढलंच पाहिजे. तुमचं सगळं बाजूला ठेवा, आज गेलंच पाहिजे, असं एकमेकांवर ते टेन्शन आहे. नुसतं एका माणसावर नाही आहे तिथे, सगळ्या त्या टीम करून. ती टीम त्यासाठी झडप, इतका गरम होतं, उष्णता येते, लोक चक्कर येऊन खाली पडत आहेत, आजारी पडत आहेत, डॉक्टर बोलावं लागतोय, फूड पॉयझनिंग होत आहे, अशा गोष्टी होत आहेत आज, तरी पण काम करतात. म्हणजे मला त्या इंडस्ट्रीचं खरंच कौतुक वाटत आलेलं आहे. पण मी आता इतक्या मालिका केल्या, इतक्या वेळा काम केलं, दीर्घानुभव आहे ना, आणि काही माध्यमात काम केलंय. काही ठिकाणी तर इतक्या उत्तम सोयी आणि सुविधा. माणसं कसं आहे, माणसं काय सगळीच वाईट नसतात, बरोबर, सगळी चांगली असतात. आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला बिघडवते असं माझं म्हणणं आहे. की ते मुळात काय दुश्मन म्हणून आलेले नसतात, त्यांना पण त्यांचे प्रॉब्लेम असतात, पण त्यांच्या आजूबाजूला जी परिस्थिती तयार होते ना, ते त्यांना अशा गोष्टी करायला प्रवृत्त करतात. ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटतं. पण नवीन कलाकारांच्या बरोबर काम करणं हे कितपत सोपं आहे आणि अवघड आहे? नवीन कलाकारांबद्दल, हे नवीन पिढीतील, आताच्या डिजिटल पिढीतील, मला नवीन पिढी आवडते खरी. मला त्यांच्यावर काम करायला जास्त आवडतं. म्हणजे मुरलेल्या नटांबरोबर आता झालं, मी भरपूर काम केलं, पण मी पाहत असताना असं मला दिसत गेलं चित्र की खूप बदलत चाललेलं आहे सगळं. एक वेगळी स्टाईल आलेली आहे परफॉर्मन्समध्ये, ती ही पण आपण शोधली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. म्हणून त्यांच्याबरोबर काम करून ते मी शिकून घेतोय. आणि फक्त त्यांचं मी म्हटल्याप्रमाणे जीवनशैली त्यांनी जी बदलली आहे, त्यामुळे इकडे धाव तिकडे धाव,
जीवाची असुरक्षितता हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. ते कुठेही धावतात, मोटरसायकलनी जातात, गाड्यांनी जातात, काळोखात जातात, रात्री येतात. तर हे जे त्याच्यामुळे त्यांच्यावरती दडपण येतो ना, ते त्यांनी लागून घेऊ नये. तुमच्या वेळा निश्चित करा की मी इतक्या वाजता हेच काम करणार आहे, घरात जाणार, जेवणार, झोपणार, दुसऱ्या दिवशी दुसरं काम करणार. त्या कामाला मर्यादा आणणार. मला भूक लागले म्हणून मी भकाभक खात राहायचं, आपलं शरीर बिघडेल ना. त्यामुळे मोजकंच खाल्लं तर शरीराला जास्त आनंद होईल आणि ते तुम्हाला जास्त दुमतीनं काम करायला उत्साह देईल असं मला वाटतं. पण ते असं नाही वाटतं त्यांना असुरक्षितता वाटते की आपलं करिअर किती आहे, शॉर्ट करिअर असेल? 100% वाटते त्यांना, 100%. तेच तर सांगतोय मी की त्यांनी असुरक्षितता स्वतःच्या भोवती स्वतःच निर्माण केलेली आहे. कारण जगण्याची शैलीच बदलली त्यांनी. आज मी मुंबईत आलो, मला घर घ्यायला पाहिजे, मग घरातलं सामान आणायला पाहिजे, मग घरातल्या लोकांना दिलं पाहिजे खायला आणून, हे करून ते करून, कपडे पाहिजेत वेगवेगळे, 2 मोबाईल पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी, नवीन मॉडेलची कार पाहिजे, या सगळ्या गोष्टींची गरज नाही असं मला वाटतं. सगळ्या गोष्टी मला हे सगळं शक्य आहे, पण मी असं कधीच केलेलं नाही. मला गरजच नाही वाटली आणि मी काय त्यामुळे लहान नाही झालो ना. तुम्ही तुमची विचारधारा आणि तुमचं आचार, तुमचं वर्तन तुम्ही समाजाकडे पाहिलं पाहिजे, त्यासाठी अगोदर शिकलं पाहिजे. अरे हे गरजेचं आहे का? तर हे गरजेचं नाही आहे, मग नको ना. मला साधा सदरा आणि लेंगा चालतो, मला आवडतो तो उलट. कारण तो आपल्या संस्कृतीमधला आहे, आपला पोशाख आहे. आपल्याला ते घालून कुठेही लाज नाही वाटली पाहिजे. लाज वाटायचं कारण काय? उलट सदऱ्या लेंग्यामध्ये माणूस जास्त आकर्षक वाटतो. तर हे मग तुम्हाला ह्याची पॅन्ट पाहिजे, त्याची पॅन्ट पाहिजे, म्हणजे एवढी 5,000ची पॅन्ट घ्यायची आणि ती फाडायची सगळीकडे. हा काय एक विकृती, ही विकृतीच आहे. फाटक्या पॅन्टी घालता तुम्ही, मग तुम्हाला काय वाटतं? विचित्र केस कापायचे, काहीतरी गवतासारखं दिसायचं डोकं तुमचं. ही कुठलं कल्चर आहे? स्वच्छ तेल लावून भांग पाडून जा ना फिर. तुम्ही माणूस म्हणून काय आहे ते कळता. आज एक आदर्श पिढी समाजामध्ये जिवंत आहे आणि ती काम करते. हो, आणि ती तुमच्याकडे बघते. भविष्य काय तुम्ही दाखवताय ते. त्यांच्यासमोर तुम्ही असे जाऊन उभं राहिलात आणि वाटेल ते बोललात तर कसं चालेल? हे वाईट आहे, हे चुकली. पण येतं कुठून हे असं वागणं? हे अनुकरण आहे ना पण शेवटी कुठलं अनुकरण? म्हणजे विदेशी अंधानुकरण? विदेशी अंधानुकरण आहे खरं तर. आज बघा की अख्ख्या जगभर तुम्ही बघायला गेलात ना, तर अख्ख्या जगामध्ये आपली संस्कृतीकडे बघितलं जात आहे. आपल्या भारतीय संस्कृतीकडे बघितलं, त्याचं अनुकरण केलं जात आहे आणि त्यांनी टाकलेली संस्कृती आपण ती खेचून ओढून आणतोय आणि आपल्या अंगावर आणतोय, आपल्या डोक्यामध्ये घेतोय, आपल्या विचारामध्ये घेतोय. हे सगळं तेच आहे. एक बघणं म्हणजे आज जे विकृत दिसतंय तुम्हाला पडद्यावर म्हणा, लेखनामध्ये म्हणा, समाजामध्ये आजूबाजूला म्हणा, त्याचंच हे वाईट गोष्ट आपण लगेच ग्रास्प करतो आणि चांगली गोष्ट घ्यायला वेळ लागतो. हे नेहमीच हे सत्य आहे, सर्वकालीन सत्य, सर्वकालीन सत्य. आणि आता ते मोठं झालं. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यातला संवाद संपलेला आहे. तुम्ही बोलतच नाही, तुम्ही चर्चा करत नाही, तुम्ही समाजामध्ये आजूबाजूला फिरताना बघत नाही, तुम्ही चांगलं वाचत नाही. आपल्याकडे सुंदर साहित्य असं आपण म्हणतो, पण वाचतोय किती? कोणी वाचत नाही. हे त्याचेच परिणाम आहे सगळे. आणि हे पटापट आपल्यावर आक्रमण करतंय बघा. हो, फार वेगाने, खूप वेगाने. माणसं कशी बदललेत. आज समाजामध्ये काय भयंकर वातावरण आहे. आज एखाद्याचा खून करणं एकदम सोपं झालंय. म्हणजे त्याच्याकडे काही बघितलं नाही, काय नाही, याला फाड, त्याला चीर, ह्याचे तुकडे कर, हेच चालू आहे. त्यामुळे ही असुरक्षिततेची भावना आपल्या समाजामध्ये जशी आहे, तशी अशा विखारी माणसांची जी एक पिढी आहे त्यांच्यामध्ये पण आहे की आपण हे केलं नाही तर आपल्याला हे मिळणार नाही, असं काहीतरी वृत्तीने ही माणसं हे समाज खराब करतात. म्हणजे कुठेतरी संपत्तीचा लोभ, पैशाशिवाय काय होत नाही असं जे म्हटलं जातं, ते एक फार डोक्यात बसले. आज पैसा आहे तर सगळं आहे असं काहीच नाही. पैसा आहे तर विकृती आहे मी म्हणतो. तुम्हाला जगण्यापुरता जेवढा पैसा आहे तो तुम्हाला आनंद देणार आहे, नाही तर विकृतीच तुम्हाला बाहेर काढणार. कसं आहे, त्याच्यामुळे धाडस येतं. अरे मी हे केलं तर मला कोण विचारणार? पोलीस विचारणार नाही, कोण नाही विचारणार. काय करते करतो. हा जो पण आहे हा पैशांमुळेच येतो. माज म्हणतो त्याला, माज. आज माझच दिसतोय ना सगळीकडे. आज हे जे अपघात होत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मग त्याच्यावर फार मोठी चर्चा केली जाते. तुम्ही विचार आचार बदला, तुमची संस्कृती आत्मसात करा, तुम्ही संवाद साधा.
कारण तुमच्याकडे बोलायला कोण नाही. आज घरातून आपण बाहेर गेल्यावर आपल्या घरात मधल्या असणाऱ्या लोकांवर आपण बोलायला तयार नाही. वेळच नाही त्यांना. तर हा जो प्रकार आहे याच्यामुळे सगळे आजूबाजूला चिकटत गेलेला आहे. हळूहळू ते अधिक आक्रमण करेल अजून पुढे जाऊन. हे 20 वर्षातले बदल. एक प्रश्न करतो, आता जुने चित्रपट पुन्हा रिलीज आता हिंदीमध्ये आलेले आहे का नाही? आता ह्या कान चित्रपटाच्या महोत्सवाच्या सध्या चर्चा आहे, तर श्वास पुन्हा एक रिलीज करावा. हा असं आमच्या डोक्यात मध्ये आलं होतं. नाही, हे निमित्त चांगलं आहे, कारण आता चित्रपट महोत्सवांची चर्चा आहे सध्या. नाही, आमच्या सहकाऱ्यांबरोबर या विषयावर मी बोलेन. चांगला मुद्दा आहे हा त्या निमित्तानं. कारण आता कसं आहे, मध्ये एक पिढी जवळजवळ गेलेली आहे, 1-1.5 पिढी गेलेली आहे. तर आणि श्वासनीच मराठी सिनेमाला ऑक्सिजन दिला नेहमी म्हटलं जातं. मग आपण 60च्या दशकातल्या चित्रपटांचा उल्लेख करतो, 70च्या दशकातल्या चित्रपटांचा. हे श्वास पूर्वीचा मराठी सिनेमा आणि श्वास नंतरचा मराठी सिनेमा अशी आपण तुलना करतो. मग का नाही ह्या निमित्ताने श्वास पुन्हा रिलीज व्हावा? हरकत नाही. मग आम्ही बोलू याच्यावर. काय ते आमची 7-8 जण जे आहेत त्याच्याबरोबर बोलायला लागेल. कारण आता मल्टिप्लेक्स खूप आहेत आणि आता थिएटर मिळायला काय प्रॉब्लेम पण येत नाही. हा, सगळे सिनेमा OTT वर बघितलं. श्वास एक आला आजच्या पिढीसमोर, कारण श्वास हा सर्वकालीन चर्चेतला सिनेमा आहे. बरोबर नाही वाटत परत एक रिलीज करावा? काही अगदी बरोबर. फक्त ते डिजिटल करून घ्यावं लागेल, कारण तेव्हा ती प्रिंट होती. हा, तेव्हा ती प्रिंट होती. हा, मला आठवत आहे ना. डिजिटल करता येईल, तसं काय प्रॉब्लेम नाही. तर ते होईल. चांगलं हे आलंच पाहिजे पुढे. हा, आपण नेहमीच म्हणतो की आताच्या पिढीने जुने सिनेमा बघावे अभ्यासासाठी. हा, नवीन सिनेमा काय तुम्हाला फार शिकवणार नाही, तंत्र शिकवतील. पण तंत्राचा भडीमार आता सिनेमावर इतका झालाय की आता कंटाळा यायला. ते तंत्रामध्येच गोष्ट हरून पूर्ण म्हणजे गोष्टीला महत्व असतं किंवा पटकथेला महत्व असतं, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून जुना सिनेमा बघा. आता एक मागच्या पिढीने केवढं वर्ष गेली त्याच्यात, त्यांना त्या सिनेमाबद्दल काही माहीत नाही म्हणून ती पाहत नसतील. पण आता तुमच्यासारख्या मंडळींनी खरं तर हे लिखाणातून तुमच्या आलं पाहिजे की हा सिनेमा का पाहायला पाहिजे. तुम्ही पाहिला नाहीत ना, हा पहा, हा मिळेल कुठे, याची माहिती मिळेल तर मुलं बघतील काढून. नक्कीच. अगदी म्हणून तर मी जुन्या सिनेमाच्या त्या तारखा देत असतो ना, ते तुम्हीही बघताय. खरंच मी तर बघतोच. खूप आठवणी आहेत त्या. आम्ही सिनेमा तिकीट म्हणजे त्यावेळेला 70 पैसे तिकीट होतं, 65 पैसे. करेक्ट आहे. आम्ही त्या गर्दीवर उड्या मारून त्या विंडो हात घालून डोकी बिकी घालून असं केलेलं आहे. शाळेला दांड्या म्हणून केलेलं आहे, पुस्तकं इथे लपून काय केलेलं आहे. सिनेमाचं व्यसन होतं मला असं वाटतं. तो सिनेमा लहानपणीच मी हॉलिवूडचा सिनेमा बघायला सुरुवात केली. कदाचित त्याचा परिणाम असेल की श्वास चांगला झाला. हा, की त्या वातावरण काय निर्मिती असते ही. मी श्री सिनेमामध्ये माटून घ्यायच्या. बापरे, ते थिएटर पण झालं आज. ते थिएटर दिलं आता. पण माझ्या काकांनी मला ती सवय लागली. त्यांच्याबरोबर गपचूप मी जायचो. मला कळायचं काय नाही, पण मला त्या चित्रातून गोष्ट कळायची. म्हणजे बघा हे किती महत्वाचं आहे. हा, सिनेमा हा चित्रांमधून समजला पाहिजे. भाषा हा दुसरा भाग झाला, दुसरा नंबर झाला. पण ती माणसं काय ते चित्र दाखवते आपल्याला, त्याला आपण पटकथा जे म्हणतो, तर त्याच्यातून म्हणजे तो परिणाम कदाचित माझ्यात भिनला असेल आणि त्याचा उपयोग आम्हाला श्वासमध्ये झाला असेल असं वाटतं. आता चित्रातून तुम्ही गोष्ट सांगताना तुम्हाला आता मी वेगळा मुद्दा म्हणतो. आपल्या अगोदरची जी पिढी होती, त्याची अगोदरची जी पिढी होती, त्या शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. म्हणजे समजा माझी आजी फार शिकली नव्हती, पण सिनेमा तिला कळत होता. हो, त्या काळामध्ये सुशिक्षिततेचं प्रमाण कमी होतं, पण सिनेमा मात्र लोकांना कळत होता ना. सिनेमा कळत होता. हो, दृश्य माध्यमातूनच. दृश्यमाध्यम, फक्त दृश्यमाध्यम. आणि जरी गोष्ट सांगायची ना घरी आल्यावर, हे किती महत्वाचं आहे बघा. मुखपट जेव्हा होता, मुखपट जेव्हा होता, त्या शिक्षणाचं काय आपली स्थिती होती समाजातील? काही कमी, एकदम कमी शिक्षण. जरी सिनेमा बोलायला लागला तरी सुद्धा लोकांनी चित्रच बघितली ना प्रामुख्याने. सिनेमा एक्झॅक्ट. आणि हे ठीक आहे, त्यावेळेला करमणुकीची काही साधनं नव्हती, पण तरी सुद्धा हे महत्वाचं आहे की सिनेमा समजणं. आणि चांगला सिनेमा वाईट सिनेमा समजत होता. मग आज आम्ही श्वास लोकांना दाखवला काही मित्रांना रिझल्ट मिळवण्यासाठी, तेव्हा मुखचित्रपट दाखवला होता. 15 एवढाच रूम प्रोजेक्टवर पाडला, 15-20 लोकांना सायलेन्स मध्ये एकदम साहेब. काहीच लागलेलं नव्हतं, काहीच नाही, फक्त एडिट करून एकत्र. त्याला सांगितलं हा बघा, आणि त्याला कोणालाच काय माहिती आहे हा काय सिनेमा, पण त्यातल्या 15 लोकांनी आम्हाला गोष्ट सांगितली. हेच तर दृश्य माध्यम कशाला म्हणतो. एक्झॅक्टली. हे आपल्याकडे कोणी समजून घेत नाही, हे दुर्दैव आहे. दृश्य वाईडवर सिनेमा असला पाहिजे. वाईड मालिका तुमची कॉम्पॅक्टवर येते, पण वाईड सिनेमा सगळं आजूबाजूचं वातावरण ॲम्बियन्स दिसणं, हा सिनेमा आहे. हो,
तो दिसला पाहिजे पडद्यावर आणि तो मोठ्या पडद्यावर, त्याचा आनंद तो आहे. म्हणून मी म्हणतो सिंगल चित्रपट असते सिंगल स्क्रीन, तर कमी पैशात लोकांना सिंगल स्क्रीन फक्त सुधारून घ्यायला पाहिजेत लोकांनी. याची अवस्था फार वाईट होती, पण ते सुधारले असते ना तर मल्टिप्लेक्सला जायला एका कुटुंबाला जेवढा खर्च लागतो त्याच्या निम्म्यापेक्षा कमीमध्ये सिनेमा बघितला गेला असता. आपण आता रॅपिड फायर घेऊया. शुअर. मी तुम्हाला विचारतो आणि त्यातलं एक उत्तर सांगा तुम्ही, थोडंसं क्लेरिफिकेशन दिलं तरी हरकत नाही. ओके. हां. गिरगावातील फणसवाडी की बोरलीतील चिकूवाडी? गिरगावातील फणसवाडी. त्याचं कारण असं की माझं बालपण तिथे घडलेलं आहे. पडद्यावरचा सिनेमा बघणं, गोविंदा बघणं, होळी बघणं, गणपती उत्सव साजरा करणं आणि गिरगावमधून शाळेमध्ये चालत जाताना घोड्याच्या मागे बसणं, घोडागाडीच्या मागे बसणं, त्याची चाबूक खाणं. तर हा जो प्रकार सगळा जो मी अनुभवला होता. आणि मोकळी घरं, कोणाचंही घराचे दरवाजे बंद नाहीत. या खोलीतलं आज काय स्पेशल बनवलेलं समोरच्या खोलीत गेलंच पाहिजे किंवा ती सहजपणे जायचं किंवा हाका मारून लांबून बोललं. तिथल्या छोट्या जागेमध्ये क्रिकेट खेळणं, त्याच्या टीम बनवून आम्ही बाहेर जाऊन खेळणं, हे सगळे जे प्रकार आहेत ना हे मी नंतर बघायला मला मिळालं नाही. मला आट्यापाट्या उत्तम येत होते, व्हॉलीबॉल येत होता, हुतुतू चांगलं येत होतं, विटीदांडू, गोट्या, कोयबा, भोवरा, नंतर शिगार उतवणं, माती किंवा टायरचे सायकली करणं, हे सगळे प्रकार मी त्यावेळेला सगळेच अनुभवलेले आहेत. आणि आजी आजोबांकडे मी त्यावेळेला राहत होतो, आम्हाला जागा नव्हती राहायला, तर त्यामुळे ते वातावरण माझ्या शरीरात फार भिनलं आहे. आणि आत्ता मी ते कुठेही शोधण्याचा प्रयत्न केला तरी मिळत नाही. आणि म्हणून फणसवाडी. गल्ली चित्रपट की मिनी थिएटर? गल्ली चित्रपट. कारण गल्ली चित्रपट पाहत पाहत मी मोठा झालेलो आहे. त्यातली गंमत म्हणजे सगळी कॉलनीतली माणसं एकत्र किंवा वाडीतली माणसं एकत्र बसणं, पडद्याच्या दोन्ही बाजूला बसणं, झोप आली तर सरळ त्या गोंट्यावर झोपून जाणं. जो गोंटा आपण जागा अडवायला 4 वाजल्यापासून, सिनेमा रात्री 9-10 वाजता, त्याची किंवा नाव लिहिणं खडूनी कोळशानी, ही गंमत आहे, ती बेमालूम आहे. आणि सिनेमा सगळे चांगलेच असायचे कारण सगळ्यांना मिळून ते बघता येते. महत्वाचं ते आहे, मराठी खूप वैशिष्ट्य आहे ते. तर ते तो सिनेमा खरा, ती बघण्याची मजा टाळ्या शिट्या थिएटरमध्ये नाही ना. 2 अधिकृत, एक मध्यंतर, अजून 2 मध्यंतर, रीळ बदलायची मध्येच रीळ तुटणं. काही लोक डबल हे लावायचंय प्रोजेक्टर. एक झालं की ऑटोमॅटिक थिएटर सारखं दुसरं असं पण होतं. बरोबर. वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल? मला वृत्तपत्र आवडतं. मी वृत्तपत्र अजूनही वाचतो आणि नेमाने वाचतो. मला असं वाटतं ह्याच्यातल्या माहितींपेक्षा तो कर्कश आवाज त्रास देतो तुम्हाला. तर एखादी गोष्ट खूप खुलवून काहीतरी रंगीत भडक करून सांगतात, कदाचित त्याचा परिणाम पण होतो काही लोकांना. मला असं वाटतं वृत्तपत्र हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे. पेपर वाचला जातो आणि जगातली हालचाल कळते एक वर्तमानपत्र वाचलं तर त्यामुळे माझा त्याच्यावर जास्त विश्वास आहे. ह्या बातम्या आवडत नाही असं नाही, ह्या पण पाहतो मी, पण मला फरक विचारतो तोच. शेजार धर्म की ब्लॉक सिस्टीम? शेजार धर्म. कारण माझं पुन्हा सांगतो, माझं लहानपण बरेच वर्ष म्हणजे 12-14 वर्ष अशा वसाहतींमध्ये गेलेलं आहे. आणि त्यातला फरक मला आता मोठं झाल्यावर जाणवलं जेव्हा ही बंद घरं आली. बाजूच्या खोलीतलं काहीच कळेनाचं झालं. आज आमच्या बाजूला एक कोणतरी पेंगस आले, मला माहीत नाहीत कोण आहे ते, त्यांना येऊन 6 महिने झाले, पण मला अजून माहीत नाही ते कोण राहतं. ते दिसतच नाही ना कोणी. आरडाओरडा करून समोरची माणसं यायला 2-2 दरवाजे आले आता, एक पण नाही. एक सेफ्टी डोअर आणि एक मुख्य दरवाजा. खिडक्या बंद झाल्या सगळ्या. आणि माणूस असा ना स्वतःला असा आकुंचित करत गेलाय बघा, असं स्वतःला पसरत गेलेलं नाही. मोकळा व्हायला पाहिजे, मनाने पण संकुचित, मनाने पण रोगट असं झालेलं आहे. त्यामुळे मला अशी उघडी घरं फार आवडतात. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. मी व्हॅनिटीत नाही बसत, फार क्वचित गेलेलो आहे. माझ्या फिल्मला आम्ही व्हॅनिट्या 2-2 वागल्या, मी नाही बसलो व्हॅनिटीत. लोकांना बसू दे, मी त्याच इथे झाडाखाली बसणार. आणि हे खरं आहे, म्हणजे कौतुकाचा भाग नाही आहे, पण मला असं वाटतं वातावरणात राहिल्यामुळे तुम्ही त्याच्याशी एकरूप पटकन होता त्या सगळ्या सिक्वेन्सशी, लोकांबरोबर, टेक्निशियन बरोबर.
तिथलं वातावरण कळतं. हेच तर म्हणतो, हे बघायला पाहिजे आपण सगळं काय घडतंय काय नाही. व्हॅनिटीपासून काय कळणार आहे? काहीच नाही कळतो, गुदमरण्यासारखं होतं. आणि त्या थंड याच्यातून बाहेर तुम्ही हीटमध्ये आलात की तुमच्या शरीरावर उलटा परिणाम होतो. तर तो माझ्या कधीच होत नाही, मी बाहेरच असतो. तुम्हाला चित्रपटाबद्दल विचारतो. श्याम ज्योती दिग्दर्शित पैलतीर की देवाशीष शेंडगे दिग्दर्शित रास्ता रोको? पहिलं तीर, श्याम जोशी, कॅनडात केलं. माहिती आहे ते, तुम्ही वृद्ध माता पिता जातात आणि एक प्रॉब्लेम होतो आणि तिथे अशा प्रकारचा प्रॉब्लेम चालू आहे. अच्छा, हा. की मुलांच्या घरी आई वडिलांना बोलून त्यांना त्यांचं पेन्शन घ्यायचं, ते सरकार द्यायचं आणि शिवाय गड्यांसारखं त्यांना वागवायचं. त्यांना दाखवून द्यायचं नाही आम्ही तुम्हाला गड्यांसारखं, पण मुद्दा तोच असतो. आणि कार पार्किंगमध्ये राहायची व्यवस्था करायची. हो तिथे पण, हो त्याच्यामध्ये ते सगळं दाखवलं. बघितलंय मी सिनेमा, पहिलं ते पाहिलाच हा. हो, वा वा. नाही अच्छा, रमेश मोरे की संदीप सावंत? खरं तर दोन्ही आहेत, रमेश मोरे, संदीप सावंत. दोघंही हुशार आणि अभ्यासू आहेत माझ्यामध्ये. खूप विचार करून खूप वेळ घेऊन सिनेमा करतात, म्हणून त्यांना सिनेमा खूप चांगला कळतो असं माझं म्हणणं आहे. श्वासचं उदाहरण द्यायचं झालं तर, आणि रमेश मोरेवर मी भरपूर काम केलं तुम्ही. अच्छा, आता मालिका. मन उडू झालेचे मनोहर देशपांडे की माझ्या नवऱ्याची बायकोचे रामचंद्र दामले? मन उडू झाल्याचे देशपांडे. ॲक्च्युली कसं आहे, ती मध्यवर्ती भूमिका आहेच, पण 3 मुलींचा एक प्रश्न, त्यांच्याबरोबरचं नातं, त्यांची बदलती जीवनशैली पाहिली, त्यांचे विचार किंवा त्या माणसाने त्यांच्यावर केलेले संस्कार, हा खूप महत्त्वाचा भाग त्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून येतो, जो मला खूप आवडला त्यातला. की असा माणूस असावा किंवा अशी माणसं असतात. तर त्यामुळे तो मला जास्त असा जवळचा वाटायला लागला. खूप घरातलं वातावरण. इथे कसं माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये माझं कॅरेक्टर असं छान हसतमुख आहे, संदेश देणार आहे, पण ते उपरा आहे. हो, ते त्या घरातलं नाही आहे, ते घराबाहेरचं आहे. तर तो जो फरक आहे तो मला जाणवला. मनू आणि मासा की कालसूत्र? कळसूत्रामध्ये मी नाट्यदर्पणला प्रयोग केला होता, मयेकरांनी लिहिलेलं होतं आणि मला त्याच्या शेवटच्या 4 मिनिटाचं काम होतं. मी ती दिग्दर्शित केली होती, पण शेवटच्या 4 मिनिटाला तो येऊन जातो आणि 4 मिनिटानंतर तो माणूस एक्झिट करतो. त्याच्यानंतर 3 मिनिटं टाळ्या वाजतात आणि त्या स्पर्धेतला बेस्ट ॲक्टर मी ठरतो. विनय परीक्षक होता, ती मी विसरूच शकणार नाही. असा विकृत माणूस नव्हता तो, पण असा सायकिक झालेला, केस बीस वाढलेले, दाढी, फाटकं शर्ट, फाटकं पॅन्ट, आणि काही स्वतःच्या कुटुंबाबद्दल बायकोबद्दल सांगायला येतो त्या डॉक्टरांना. आणि त्या पकडलेल्या गुन्हेगार जो आहे त्याचं ऑपरेशन होणार असतं 5 मिनिटात. तर तो म्हणतो, सगळे म्हणतात त्याला वाचवा, त्याला वाचवा, आणि हा पण सांगतो की त्याला मरू देऊ नका, त्याला जगू द्या, कारण त्याच्यानंतर मी त्याला भेटणार आहे. असं ते कॅरेक्टर होतं. फार बिघडत. मला अजून काटा येतो अंगावर, म्हणून मी हा प्रश्न केला. बरं, आता एक शेवटचं हे, मागे आपल्या गप्पांमध्ये तुम्ही म्हणालेला की गावी जेव्हा तुम्ही जायचा संगमेश्वरला, त्याच्या पुढे तुमचं ते गाव, म्हणजे उतरल्यानंतर 2.5 तास तुम्ही चालताय आणि शेवटी घर येणार. आज तुमची गाडी त्या दरवाजापर्यंत जाते. मी या सगळ्या गोष्टींवर एक पेपरासाठी लेख लिहिला होता, म्हणजे माझ्या आठवणी. मी आत्ता गाडीत जातो या वाट्याने, आणि पूर्वी काय व्हायचं, आणि माझं आता घर ते तसंच आहे, अजूनही तसंच आहे. तर 2.5 तास म्हणजे मागझण म्हणून आम्हाला तिथे लागतो, आरवलीवर मागझण. त्या मागझणावरून आम्ही घाटी चढत जायचो, आणि मग गडी मंडळी आणि आजोबा वेशीवर यायचे पेट्रोमॅक्स घेऊन संध्याकाळच्या. सगळं आमचं कुटुंब, माझ्या बहिणी, माझ्या आई वडील, आम्हाला आणायला आलेले 2 गडी, असं सगळं ते वातावरण होतं. तेव्हा आम्ही कधी कधी कंटाळा पण यायचा, पण ज्या वेळेला आता गाडीतून जायला लागलो तेव्हा मला ती आठवण यायला लागली, अरे काय ते होतं ना. आज बरोबर आहे, बदलणारच सगळं बदलतंय. आता रस्ते बिस्ते आले, लाईट आलं, सगळं छान आलं, आमच्याच प्रयत्नांनी आलं ते. वडिलांनी खूप प्रयत्न केले त्यासाठी. आता घराजवळ गाडी येते तरी सुद्धा आमच्या घरातली मांडव, जरा आणखीन पुढपर्यंत रस्ता केला तर तिथपर्यंत नसतो का गेलो. अरे म्हटलं 5 पावलं तरी चाला घरामध्ये जायला, अगदी जवळ आहे, हो काही नाही. पण माणसं कशी, जशा जशा तुमच्या सुधारणा होतात ना, तसा माणूस अजून आसक्त होतो, अजून पाहिजे. ही जी वृत्ती आहे ही नको आहे असं मला वाटतं. की तुम्ही त्यावेळेस
बघितलं असतं तर तुम्हाला हे म्हणजे स्वर्ग आणि नंदनवर वाटेल असं आहे. आणि तसंच आहे ते. ती ही वृत्ती ठेवावी माणसाने. तुम्ही हवरटासारखं अजून पाहिजे करू नका. तुम्हाला जगण्यासाठी जे उपयुक्त आहे तेवढं तुम्हाला मिळतंय ना, परमेश्वर देतोय ना, त्याच्यामध्ये समाधान माना. एक्झॅक्टली. असं माझं म्हणणं आहे. तर मित्रहो, हे होते अरुण नलावडे. त्यांच्या शिंपोली बोरिवली येथील घरी आज आम्ही आलो. अतिशय मनसोक्त, मनमोकळ्या आणि स्पष्ट अशा आमच्या गप्पा झाल्या. खूप काही त्यांच्याकडे सांगण्यासारखं आहे. कारण चित्रपट, नाटक आणि त्याबरोबर मालिका या तिन्ही माध्यमामध्ये त्यांचं भरपूर काम आहे. अभिनय, दिग्दर्शन, वाचन, लेखन असं बरंच काय काय आहे. हॅशटॅग ठाकूर विचारणार त्यासाठी आपण आज वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असणार. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.